3.5 शक्तिपीठांचं एकत्र शक्तिपीठ कोणतं माहितीये? घरातच आहे. आता नवरात्र आहेत आणि शक्ती म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर भवानी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती अशी असंख्य रूपं येतात. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक किंवा एक तरी स्त्री असतेच, जिच्यामध्ये ही सगळी रूपं आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. मग ती तुमची आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल किंवा मैत्रीण असेल. मला विचाराल तर सरस्वती, लक्ष्मी आणि शक्ती स्वरूप पार्वती ही तीनही रूपं मला माझ्या आईमध्ये दिसतात. आपल्या लहानपणी आपल्याला मुळाक्षरांपासून ते असंख्य गोष्टींचं ज्ञान देणारी, संस्कार देणारी आपली आई, आपली सरस्वतीच असते. पुढे आपल्याला हवं नको ते सर्व लाड पुरवणारी, वैकुंठाचा भार सांभाळणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे घर सांभाळणारी, आपल्यासोबत कठीण प्रसंगात कायम खंबीरपणे उभी राहणारी शक्ती स्वरूप आणि आपल्यासोबत आपल्या जिभेचेही लाड पुरवणारी अन्नपूर्णा पार्वती ही सुद्धा आपल्याला आपल्या आईमध्येच दिसते. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ह्या 3.5 पैकी 3 शक्ती आपण आपल्या आईमध्ये पाहिल्या. उरलेलं अर्ध कोणतं? तर चिडल्यावर आई जे रूप धारण करते ते महाचंडीचं आणि महाकालीचं, त्याबद्दल आपण नंतर बोलू.